आणि त्यानंतर इथे पत्रावळी, ग्लास आणि त्यानंतर चिकन घेतलेलं आहेत, आला आहेत, टोमॅटो आहेत, कांदे आहेत, कोथिंबीर आहेत, अशा ठिकाणी घेतात. त्यानंतर वाटप आपण घराकडूनच करून आणलेलं आहे. चॉपिंग बोर्ड आणि सुरी वगैरे आहेत. आणि पहिल्यांदा आपण आलं लसूण पेस्ट घातली आहे. त्यानंतर अंडी आपण आतमध्ये टाकतोय. इथे कशी कापलेला कांदा त्याला बाजूला सारून आशिषने स्वतः हातामध्ये या गोष्टी घेतलेल्या आहेत. बघा, कचकच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली, हाताला चटका लागला तर मी कढई तापवली. यश तेच आपल्याला उडी मारून दाखवणार आहे. हे बबन्या तर नमस्कार मित्रांनो, मी यशत चव्हाण सहज स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर रक्षित चव्हाणच्या नावाने. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर आज रविवार आहे आणि रविवार म्हणजे अचानक भयानक एक आमचा प्लॅन ठरलेला आहे. रविवार म्हटलं तर आपण सगळेच जण आपण चिकनची पार्टी किंवा चिकन घरात वगैरे करतो, पण आम्ही सर्व मित्रमंडळी एकत्रित होऊन अचानक भयानक एक प्लॅन केला आहे, तो म्हणजे चिकन पार्टी करायचा. आणि त्या ठिकाणी एक नदीवर आपण जातोय, ती नदीवर आपण पार्टी करणार आहोत आणि तिथे पोहण्याचा आम्ही आनंद घेणार आहोत. सगळे मित्र एकत्र खूप खुशी आहे आणि अचानक भयानक हा प्लॅन ठरलेला आहे आजचा. तर सगळ्या गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत. चिकन घेतलेलं आहे, तांदूळ आहे, पाणी आहे, टोप आहे. त्यानंतर जे चिकनला लागणारे जे गोष्टी आहेत ते सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही निघालो आहोत शांतीनगरमधील मयकेरवाडी या ठिकाणी. तिकडे नदी आहे, तर तिथे आपण चाललो आहोत. तर त्या ठिकाणीचा आनंद आपण घेणार आहोत पोहण्याचा. आणि त्यानंतर चिकन पार्टी कशा प्रकारे आम्ही करतो, सर्वजण एकत्र करतो, ते पहा तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला आता आपण जाऊया थेट ज्या ठिकाणी नदी आहे तिकडे. चला, तर ह्या रोडमधून आपण आतमध्ये आलो आणि आपल्याला ह्या रोडण्याच्या दिशेने जायचं आहे आपल्याला. आणि आपण सामान घेतलं आहे, कुठचं सामान घेतो तुम्हाला दाखवतो ते. तर या ठिकाणी टोप आणि चमचे आणि त्यानंतर एक मोठा जार घेतलेला आहे. त्यानंतर इकडे आपले कपडे सुद्धा आहेत. आणि त्यानंतर इथे पत्रावळी, ग्लास आणि त्यानंतर चिकन घेतलेलं आहेत, आला आहेत, टोमॅटो आहेत, कांदे आहेत, कोथिंबीर आहेत, अशा ठिकाणी घेतात. त्यानंतर वाटप आपण घराकडूनच करून आणलेलं आहे. चॉपिंग बोर्ड आणि सुरी वगैरे आहेत. आणि अशा तऱ्हेनं आपल्यासोबत आता प्रथमेश आहे आणि बाकीचे मंडळी पुढे गेलेले आहेत. आणि बाकीची मंडळी जी आहेत, जी कोणाला सांगितलं ते अशा तऱ्हेने हळूहळू येतात. आता आपल्यासमोर एक ते सर आहेत, ते सुद्धा, हो सर इकडे या. तर आपल्यासोबत आता सर पण आलेले आहेत, ते सुद्धा आता पोहताना आपल्याला दिसतील सोबत. आणि त्यानंतर हर्षित सुद्धा येणार आहे ह्या रोडने आणि एकत्र आपण जाणार आहोत थेट ह्या दिशेने नदीवर. चला, या ठिकाणी आता हर्षद आणि त्यानंतर गण्या आलेले आहेत आणि सर्वजण आपण एकत्र चालत आहेत रोडने. चला जाऊया. तर या ठिकाणी आता पोहोचलोय आपण मयकेरवाडीच्या नदीवर. आणि बाजूला आहे ते म्हणजे ऐनमाळा आहे आणि त्यानंतर इथे आहे ती मयकेरवाडी आहे. आणि हा जो समोरचा जो पूल आहे तो साकव आहे, तिथून आपण जाऊ पण शकतो, येऊ पण शकतो, हा रोड आहे. त्यानंतर इथे आपण गाड्या लावलेल्या आहेत आणि गाड्याला आपण पुढे चाललेलो आहोत. या छोट्याशा वाटेमधून वाट काढत आपण त्या नदीवर चाललोय. नदी इथून स्टार्ट झालेली आहे, ज्या ठिकाणी खोल पाणी आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला चिकन करण्यासाठी, जेवण करण्यासाठी जी जागा आपण शोधतोय तो तिकडे आहे. खूप सुंदर असा स्पॉट आहे, कोणाला हा स्पॉट माहिती नाही आहे. हा बघा, एवढंसं पाणी आहे. बघू आता आतमध्ये जाऊन केवढं पाणी आहे ते. तर आता या ठिकाणी पोचलोय आपण नदीवर, हे बघा तुम्ही पाहू शकता. आणि या ठिकाणी इथे सर, तेजस, त्यानंतर गणव, प्रथमेश, आशिष आणि हर्षद. आणि या ठिकाणी आधीच आपले थोडे मित्रमंडळी आहेत शाळेतले, ते सुद्धा छोटे छोटे आलेले आहेत, तिकडे पोहण्याचा आनंद घेत आहेत. आणि या ठिकाणी आपण चूल पेटवली आहे. या ठिकाणी तामण लावायचं काम प्रथमेशने घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी चिकन साफ करायची जबाबदारी हर्षदने घेतलेली आहे इकडे. आणि आपली चूल पेटवलेली आहे ती म्हणजे इकडे आशिषने. पहिल्यांदा आपण आलं लसूण पेस्ट घातली आहे. त्यानंतर अंडी आपण आतमध्ये टाकतोय इथे. या ठिकाणी मसाला सुद्धा टाकलेला आहे इकडे, चिकन मसाला. या ठिकाणी लिंबू सुद्धा आपण एक पिळतोय. ठिकाणी मॅरिनेट करून घेतोय आपण.
तांदूळ ना तांदूळ धुते खाली माती नसताना आपल्याला गणेशने वरून माती आणलेली आहे सामान तयार करण्यासाठी. इकडे ही माती प्युअर हा. या ठिकाणी प्रथमेश बहुमोल असं काम करतोय सामान लावायचं. तर या ठिकाणी आता आपण भात तयार करतोय. हा वरती भाताच्या वर थोडंसं तेल टाकलंय आपण. पाणी उकळल्यावर आपण भात टाकणार. आपण आग थोडीशी करून घेतोय आणि आपण 5 लिटरचं ते कॅन आणलेलं आहे पाण्याचं. आणि त्यानंतर थंडाची बॉटल प्रत्येकाला म्हणजे एक बॉटल आणलेली आहे. प्रत्येक जण खाऊ शकतात. आणि या ठिकाणी हे आनंद लुटतात इकडे. आता या ठिकाणी फोडणीसाठी आपल्याला जो कांदा लागतो तो आपण आता कापून घेतो इकडे. आणि आशिष आपला फूड डिप्लोमा केलेला आहे, तो व्यवस्थित करू शकतो इकडे. आणि त्यालाच आपण ह्या गोष्टी देतो इकडे. मग अशी कापलेला कांदा त्याला बाजूला सारून आशिषने स्वतः हातामध्ये ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत. बघा कचकच कांदा कापताना बोट सुरीत न वाचवली, हाताला चटका लागला तर मी कढई तापवली. यशाला केवढं बाई मी सोसलं, थोडं तरी सांगाल का ना, पाहुणं जेवला काय. आता आशिष या सर्व गोष्टी करतोय. बघा चपाचप. जर कोणाला आशिष मी नंबर देतो आशिषचा, जर कोणाकडे जर काय इव्हेंट असेल आणि कामाला जर पुरुष पाहिजे असतील तर आशिषशी संपर्क साधा. 1000 रुपये मग कोण नाही येऊचो आशिष तुझ्याकडे. आपली मंडळी पोहण्यासाठी गेलेली आहेत ह्या साईडला. आणि त्यानंतर आपण जेव्हा पहिल्यांदा बघितलेलं तेव्हा हे जे मंडळी होती तेव्हा आंघोळ करण्यासाठी आलेले ते इकडे पोहत आहेत. आणि आपली सर्व मंडळी इकडे पोहतात इकडे. आपका नया राजा है महेंद्र बाहुबली. ठिकाणी दत्तादा आलेला आहे. दत्तादाने आपल्याला इथे पाव आणि वडापाव आणलेले आहेत. प्रत्येकाला थोडे थोडे करून आपण खातोय. या ठिकाणी आशिषने तयार करायला घेतलेला आहे. आणि या ठिकाणी भात तयार झालेला आहे हा बघा. आणि त्यानंतर इथे चिकन तयार करतोय. अजून वाटप वगैरे घालायचं आहे. वाटप घालून झाल्यावर आपण पुढच्या गोष्टी करणार आहोत. पोहण्याची स्पर्धा इथे लागलेली आहे आणि तो त्या ठिकाणी जो दिसतोय तुम्हाला त्या ठिकाणी दाखव. त्या ठिकाणी इथे पोहोचायचं आहे आणि जो फिनिश लाईन टच करेल त्या ठिकाणी त्याला जाताना काहीतरी गिफ्ट देणार आहे. तर चला पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, आता तिसऱ्यासाठी लढाई आहे. आमचा प्रथमेश मिस्त्री आणि चौथा आपला गणेश आणि चौथा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चिकन रेडी झालेलं आहे आणि त्यात आपण जेवणार आहोत. इकडे या ठिकाणी आपण जेवायला बसलेलो आहोत. या ठिकाणी आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आपण पुन्हा एकदा पोहणार आहोत आतमध्ये. आणि चूल वगैरे व्यवस्थित साफ वगैरे करून झालेली आहे. जागा जी काय होती ती सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आणि आता आतमध्ये जाणार आहोत आम्ही. आता टोप वगैरे आत्ताच धुवून झालेले आहेत आणि आता आतमध्ये चाललो. हे तेच आपल्याला उडी मारून दाखवणार आहे. आता फायनली आंघोळ वगैरे करून झालेली आहे आणि आता आपण सर्वजण निघालो आहोत आपल्या घरी. आणि छान झाली पार्टी. परत येऊ पार्टी करण्यासाठी. तर ह्याच वाटेने आपण पुन्हा एकदा वरती जातोय आपल्या घरी. आपण आपल्या गाडीकडे पोहोचलेलो आहोत. तर कशी वाटली आपली पार्टी आजची? एक नंबर. ओके, तर खूप छान झाली पार्टी. चला आता आपण जाऊया आपल्या घरी.
तर नमस्कार मित्रांनो, आता फायनली ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता की आपल्याबरोबर जे मंडळी आलेले ते आता पुन्हा आम्ही घरी चाललेलो आहोत आणि आजची पार्टी खूप सुंदर आणि चांगली झालेली आहे आणि असेच आम्ही पार्टी करत राहू या स्पॉटवर आणि एकत्रित जमलो. ही पार्टी सक्सेसफुल झाली तर खूप बरं वाटतं यांच्यासोबत केल्याबद्दल ही पार्टी. आणि चला तर हा आजचा व्हिडिओ छोटासा होता. तर तुम्हाला हा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनल हर्षित चव्हाणला.